दुसरं महत्त्वाचं अजितदादांच्या संदर्भानं की त्यांच्याबद्दलचा आक्षेप अनेकांनी माध्यमांमधने पण घेतलेला आहे. पुण्यात असेल किंवा पिंपरीत असेल, अनेक गुन्हेगारांना त्यांनी उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पक्षानं असं केलेलं दिसत नाहीये, मात्र अजित पवारांचा एकमेव पक्ष की त्यांनी गुन्हेगारांना उमेदवारी दिली. बरोबर. आणि लोकांना हे कळतं काय आहे की माध्यमं इतकी झाली आणि इतकी स्ट्रॉंग झाली, संख्येने जास्त झाली आणि स्ट्रॉंग झाली. माध्यमांशी कनेक्ट हा झोपडपट्टीतल्या माणसाचाही झाला, तो सोशल मीडियावर तरी बघतो. त्यामुळे लोकांना हे कळतं आहे की आता त्यांनी नव्याने त्याचं समर्थन करणं सुरू केलं. तो गुन्हेगार असतो म्हणून काय झालं, पण त्याच्या घरातले गुन्हेगार मी तेच खरं विचारणार होतं. नवीन त्यांचं हे आहे की ते काही खरं नाही. त्यामुळे ज्याचा फोटोही आम्ही कधी पाहिला नाही त्या डायव्हर्टशी आमचा संबंध जोडायचा, आणि ज्यांचे अशी यादीच आहे मोठी आणि जेलमध्ये पण आहेत, जेलमधून काल सुटले आहेत, ज्यांच्यावर 3-3, 4-4 खुनाचे आरोप आहेत, त्यांच्या बाबतीत मात्र समर्थन असं करायचं की नाही त्यांच्या कुटुंबियांचा काय दोष. हे लोकांना कळतं की हे एकदम पॅनिक झाले आहेत आणि सत्ता येण्यासाठी जे जे करावं लागेल ते करतायत. पण मला असं वाटत नाही की बा असे त्याला म्हणतात अट्टल गुन्हेगार बरोबर घेतल्यानंतरही ते गुन्हेगारही निवडून येतील की नाही शंका आहे. आणि त्यांच्या जीवावर यांना सत्ता मिळेल की नाही याची पूर्ण शंका नाही आहे, खात्रीच आहे की यांना मिळणार नाही. बरं.